मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली आज साताऱ्यामध्ये दाखल होणार आहे। साताऱ्यात जरांगे पाटलांच्या स्वागताची जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। कोल्हापुरातून जरांगे पाटलांची ही शांतता रॅली साताऱ्यामध्ये जाणार आहे, तर साताऱ्यातील गांधी मैदानावरती जरांगे पाटलांची जाहीर सभा होणार आहे। तर या सभेच्या माध्यमातून जरांगे पाटील काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान साताऱ्यातील मराठा आंदोलकांसोबत चर्चा केली आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्णतः रान उठवलेला आहे आणि पूर्ण पश्चिम महाराष्ट्र सध्या भगवामय झाला असल्याची चित्र त्या ठिकाणी दिसून येत आहे। मनोज जरांगे पाटील आज साताऱ्यामध्ये मराठ्यांची राजधानी शाहूनगरीमध्ये येत आहेत आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी मृत्यूनंतर आपला देहदान करण्याचा संकल्प केल्यानंतर साताऱ्यात देखील क्रांतिकारांचा हा जिल्हा आहे। साताऱ्यात देखील मराठा बांधवांनी देहदान करण्याचा संकल्प केलेला आहे। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। लोकशाही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मनोज जरांगे पाटील यांनी देहदान करण्याचा संकल्प केलेला आहे। या क्रांतिकारी जिल्ह्यात तुम्ही देखील संकल्प केलेला आहे, काय सांगा? ज्या पद्धतीने जरांगे पाटील यांनी स्वतःचं देहदान केला, हे ज्या वेळेला आम्हाला समजलं त्याच वेळेला आम्ही एक निर्णय घेतला की आपला क्रांतिकारकांचा जिल्हा आहे। क्रांतिकारकांच्या जिल्ह्यामधून देशाला जे काय आपण हे देऊ शकतो त्या पद्धतीचा संदेश देण्यासाठी आम्ही सुद्धा या क्रांतिकारकांच्या जिल्ह्यामधून क्रांतिकारक निर्णय घ्यायचा हा निश्चय केला। देह हा जळून खाक होतो आणि त्याची राख होते। माझ्या मृत्यूनंतर देखील माझ्या देहाचा कुणाला तरी वापर व्हावा आणि पर्यावरणाचं संतुलन साधावं म्हणून हा घेतलेला सातारकर आणि क्रांतिकारकांचा निर्णय। आज जरी 8 दिसत असले तरी त्याचे 800 कधी होतील आणि 800चे 8000 कधी देहदानाचे फॉर्म भरले जातील हे कळणार देखील नाही। मनोज दादा आज आमच्या मराठ्यांच्या राजधानीमध्ये येत आहेत आणि त्यामुळं आपल्या मराठा राजधानीमध्ये जर येत असतील तर खरं तर सातारा जिल्हा ही क्रांतिकारकांचा जिल्हा आहे। सातारा जिल्ह्यानं राज्यालाच नव्हे तर देशाला दिशा दिलेली आहे आणि त्यामध्ये इथं ते येत असताना आम्हाला एक सुवर्ण संधी लाभते की आज त्यांच्या उपस्थितीमध्ये आज देहदान आपलं करावं असा संकल्प आम्ही करतोय। आम्हाला त्याचा खूप आनंद वाटतोय। मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपल्या मृत्यूनंतर आपली पावलं फक्त घरी पोहोचवा, बाकीचा पूर्ण देह या समाजासाठी असावा असा संकल्प या ठिकाणी करण्यात आलेला आहे। कॅमेरामन जुबेर साहेब, इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।